जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर शहरातील स्वामी शांती प्रकाश आश्रमात वृद्धांना जेवण आणि ब्लँकेट वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आलाय। मनसेचे बंडू देशमुख आणि संजय घुगे यांच्या पुढाकाराने साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात असलेल्या वयोवृद्ध नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या। त्यांनाही परिवारासोबत राहण्याची इच्छा आहे, परंतु कुठल्या तरी कारणावरून ते वृद्धाश्रमात आहेत। अशा मुलांची तक्रार मनसेकडे आल्यास नक्की मनसेचे पदाधिकारी ठोकून काढतील, असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी दिलाय। या वाढदिवसाप्रसंगी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जननायक राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही शांतीप्रकाश वृद्धाश्रममध्ये इथे वृद्धांना विविध वस्तू वाटत असतो। आज ते ब्लँकेट आणि जेवण वगैरे आणि केक वगैरे कापून अशा प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा केला। पण इथे जेव्हा आपण येतो ना, तर कुठेतरी हृदय हेलवणारी एक गोष्ट दिसते की जे वृद्ध आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये असं काही दिसतं की आम्हाला एक परिवार पाहिजे। आणि उल्हासनगर किंवा बदलापूर अशा बऱ्याचशा आता एक महिलेला विचारलं मी, त्या ताईंना आजींना, कुठे राहता? बदलापूरला। काही जण उल्हासनगरचे पण आहेत, पण मी त्या कुटुंबांना सांगतो की यांनाही तुमची गरज आहे। जसं तुम्हाला बायको मुलांमध्ये राहावंसं वाटतं, तसं यांनाही माझे मुलं माझे नातू त्यांच्याबरोबर खेळावं असं वाटतं। आणि मी त्या लोकांना विनंती करतो की तुम्ही येऊन तुमच्या आई वडील जे कोण असतील इथे त्यांना तुम्ही घेऊन जा। आणि कोणी जर वृद्ध असेल त्यांना जर तुमचे मुलं वगैरे काही जर तुम्हाला त्रास देत असतील तर आमच्या मनसेचं कुठल्याही शाखाला हे करा, त्या अशा मुलांना ठोकायला पाहिजे आणि मनसे त्यांना ठोकणारच नाही। या वृद्धाश्रमामध्ये आम्ही दरवर्षी येतो। इथे काही वृद्ध आहेत ज्यांना घरी न राहतात, इथे राहतात। त्यांना मदत करण्याची हेतू आणि सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त मला भेटण्यापेक्षा किंवा बॅनर लावण्यापेक्षा तुम्ही जे काही तुम्हाला समाजसेवा करता येईल, ज्येष्ठांना मदत करता येईल, विद्यार्थ्यांना मदत करता येईल, ज्यांना कोणाला समाजसेवेमध्ये तुम्हाला जी मदत करता येईल ती करा। ती मदत केली म्हणजेच माझा वाढदिवस साजरा होईल। मला कुठल्याही भेटण्याची बुकेची वगैरे अपेक्षा नाही आहे। त्याच आदेशाचं पालन करत आम्ही दरवर्षी या आश्रमामध्ये जवळपास 80 ते 100 सिनियर सिटीजन असतात। त्यांना जेवण, ब्लँकेट, टॉवेल किंवा केक आमच्याकडनं जे काही होईल ते मदत आम्ही करत असतो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।